जय हिंद. मी विंग कमांडर वैष्णवी टोकेकर, सेवानिवृत्त. मी आणि माझी शालेय मैत्रीण मेजर अर्चित सबनेस, आम्ही दोघींनी मिळून वेत्र लीडरशिप सोल्युशन ही संस्था पुण्यात चालू केली. आम्ही त्याच्या अंतर्गत विविध शाळांमध्ये काम करतो, ज्याच्यामध्ये मुलांचं लीडरशिप स्किल्स किंवा त्यांना आर्म फोर्सेस मध्ये जॉईन करण्यासाठी त्यांना मदत करतो. एक शाळा ह्याच्यापैकी अशी आहे ज्यांचं स्वतःचं कार्य खूप मोठं आहे. ती शाळा म्हणजे सगरोळी मधली सैनिकी शाळा. ही शाळा 1996 मध्ये चालू झाली आणि त्यानंतर ह्यांचा कन्सिस्टंटली 10वीचा निकाल हा 100% आहे. त्या शाळेतले अनेक विद्यार्थी विविध ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मध्ये गेले, आर्म फोर्सेस मध्ये गेले आणि ते त्यांच्या आयुष्यात अतिशय चांगलं करतात. सैनिकी शाळा सगरोळीचं अजून एक वैशिष्ट्य आहे, ही महाराष्ट्रातली पहिली अशी सैनिकी शाळा आहे ज्याच्यामध्ये मुलं आणि मुली खांद्याला खांदा लावून सगळं ट्रेनिंग करतात. गेल्या वर्षीपासून हा प्रोजेक्ट चालू झालाय आणि सैनिकी शाळा सगरोळी ही कोएड स्कूल आहे. या शाळेतले विद्यार्थी आणि शिक्षक दोन्हीही ह्या दृष्टीने अतिशय धडाडीने काम करतात. त्यामध्ये आम्ही त्यांना एनडीएची परीक्षा कशी असते, ते पेपर कसे सोडवावेत किंवा शिक्षकांनी ते विषय कसे कव्हर करावेत हे आम्ही त्यांना सांगतो. त्या व्यतिरिक्त शाळेचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ज्याच्यामध्ये 50 मीटरचा पूल आहे, हॉर्स रायडिंग, विविध खेळ आणि इथली मुलं स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला पण खेळतात, हे खूप रिमार्केबल आहे. त्यामुळे ह्या शाळेतून मुलं एनडीए मध्ये जाऊ शकतील ह्याची खात्री आम्हाला वाटते. आम्ही दर महिन्याला ऑनलाईन क्लासेस घेतो, ज्याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा, कुठल्या विषयाला जास्त महत्व द्यायचं किंवा लिमिटेड वेळामध्ये पेपर कसा सोडवायचा, नेगेटिव्ह मार्किंग आणि त्या संदर्भात काही गायडन्स लागतात, टिप्स लागतात, त्या आम्ही देतो. आमची जी वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत ज्या पुण्यामध्ये असतात, तिथून त्या ऑनलाईन मुलांना गाईड करतात आणि फक्त मुलांना नव्हे तर शिक्षकांनाही गाईड करतात. त्याच्यातही क्वार्टरली आमची एक पर्सनल फिजिकल व्हिजिट असते, ज्याच्यामध्ये आम्ही 4 दिवस डेडिकेटेड 24 तास मुलांबरोबर आणि शिक्षकांबरोबर घालवतो. त्याच्यामध्ये काही फन ऍक्टिव्हिटीज घेतो, शिक्षकांबरोबरही आणि मुलांबरोबरही. सैन्याची शिस्त त्यांना सांगितली जाते. अशा विविध प्रोजेक्ट्स करून शाळेला एका वेगळ्या उंचीवर नेणं हे शाळेचं आणि वेत्र लीडरशिप सोल्युशनचं ध्येय आहे. मला वाटतं हा एक अतिशय सक्सेसफुल असा प्रवास होणार आहे, ज्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी एनडीए मध्ये किंवा नेव्हल अकॅडमीमध्ये किंवा विविध आर्म फोर्सेसमध्ये आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये जाऊन स्वतःचं, त्यांच्या आई वडिलांचं नाव मोठं करतीलच, पण त्याचबरोबर शाळा, गाव, जिल्हा ह्याचं नावही मोठं होईल. आणि मला 100% खात्री आहे की हे एक सक्सेसफुल प्रोजेक्ट होणार आहे. धन्यवाद.